नमस्कार. आज आपण मराठ्यांच्या इतिहासातील एका खूप महत्त्वाच्या आणि तितक्याच वेगळ्या पैलूवर नजर टाकणार आहोत. आपण फक्त एकच तारीख निवडली आहे, 4 मार्च. एक साधा प्रश्न आहे. खरंच एखादी तारीख संपूर्ण साम्राज्याची कहाणी सांगू शकते का? वाटत नाही हो ना? पण चला आपण एक प्रयत्न करून बघूया. आपण सुमारे 150 वर्षांच्या इतिहासात डोकावणार आहोत, पण फक्त एकाच तारखेवर लक्ष ठेवून 4 मार्च. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की याच एका दिवसातून मराठा साम्राज्याचा उदय, त्याचा तो सुवर्णकाळ आणि मग त्याचा अस्त, हे सगळं अगदी स्पष्टपणे दिसू लागतं. तर आपला आजचा प्रवास कसा असेल? आपण सुरुवात करणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचा अद्भुत सामरिक कौशल्यापासून. त्यानंतर आपण पाहू की त्यांचा वारसा कसा टिकला, कसा विस्तारला. मग मराठा आरमाराचा पराक्रम अनुभवू आणि साम्राज्याचे अंतिम अध्यायाचे साक्षीदार होऊ. आणि शेवटी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा एकच दिवस आपल्याला नेमकं काय शिकवून जातो यावरही विचार करू. ही आहे आपली आजची कालरेषा. बघा, प्रवास सुरू होतोय 1660 साली पन्हाळगडाच्या वेढ्यापासून आणि तो संपतोय थेट 1818 मध्ये विसापूरच्या पाडावावर. या प्रत्येक महत्त्वाच्या घटनेची साक्षीदार होती एकच तारीख, 4 मार्च. चला तर मग सुरुवात करूया छत्रपती शिवाजी महाराजांपासून. 4 मार्च ह्याच एका तारखेला पण वेगवेगळ्या वर्षांमध्ये घडलेल्या 2 घटना. ह्या घटना महाराजांच्या 2 पूर्णपणे भिन्न पण तितक्याच प्रभावी धोरणांचं दर्शन घडवतात. तर 4 मार्च 1660 छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावर आहेत आणि सिद्धी जोहरच्या सैन्याने त्यांना चारी बाजूनी घेरलंय. हा एक असा क्षण होता खरं तर जेव्हा महाराजांचा एखादा डावपेच अपेक्षेप्रमाणे यशस्वी झाला नव्हता आणि परिस्थिती हाताबाहेर गेली होती. सिद्धी जोहरचा वेढा इतका जबरदस्त होता, इतका घट्ट होता की त्यातून सुटका होणं जवळजवळ अशक्यच वाटत होतं. म्हणजे एका बाजूला महाराजांचं लष्करी सामर्थ्य पणाला लागलं होतं. आता थेट 17 वर्षांनी पुढे जाऊया. तारीख तीच आहे, 4 मार्च 1777. पण इथली परिस्थिती, इथले महाराज पूर्णपणे वेगळे आहेत. ह्यावेळी महाराज निघालेत गोवळकोंड्याच्या कुतुबशहाच्या भेटीला. पण ह्यावेळी त्यांनी सोबत तलवार नाही तर मुत्सद्देगिरी आणि आदर हे शस्त्र घेतलं होतं. त्यांनी कोणताही विध्वंस न करता इतक्या शांततेने प्रवास केला की त्यामुळे कुतुबशहा खूपच प्रभावित झाला. आणि मग महाराजांनी तो ऐतिहासिक निरोप पाठवला. जेव्हा कुतुबशहा स्वतः महाराजांच्या स्वागताला पुढे येऊ लागला तेव्हा महाराजांनी निरोप धाडला की तुम्ही पुढे येऊ नका, आपण वडील भाऊ आणि मी धाकटा भाऊ. विचार करा, या एका वाक्याने महाराजांनी कुतुबशहाचं मनच जिंकून घेतलं. ही केवळ विनम्रता नव्हती, हे एक जबरदस्त राजकीय खेळी होती ज्यामुळे त्यांना दक्षिणेत एक शक्तिशाली मित्र मिळाला होता. महाराजांनी जो पाया रचला होता तो किती मजबूत होता हे त्यांच्या नंतरच्या काळात दिसून येतं. चला तर पाहूया त्यांच्या वारसादारांनी हा वारसा कसा जपला आणि कसा पुढे नेला. 4 मार्च 1687 निळोपंत पेशवे सर्जेराव जेधेंना कौल देतात. कौल म्हणजे काय? तर सुरक्षेचं आणि आदराचं वचन. स्वराज्यासाठी जेधे घराणं किती महत्त्वाचं होतं हे आपण जाणतोच. त्यांना परत आणण्यासाठी दिलेली ही एक फार मोठी हमी होती. यावरून काय सिद्ध होतं? फक्त लढाया जिंकणं महत्त्वाचं नव्हतं, तर आपल्याच महत्त्वाच्या लोकांना जोडून ठेवणं हे स्वराज्याचं खरं बळ होतं. आता बघा, 4 मार्च 1701 ची ही घटना त्या काळातली सामाजिक आणि राजकीय गुंतागुंत किती होती हे दाखवते. पोर्तुगालच्या राजाने हिंदूंना काही धार्मिक सवलती दिल्या, पण गोव्यातल्या इन्क्विजिशनच्या सत्तेपुढे त्या राजाचा हुकूमही चालला नाही. म्हणजे राजकीय सत्तेलाही धार्मिक सत्तेकडून कसं आव्हान मिळत होतं हे यातून स्पष्ट दिसतं. शिवाजी महाराजांनी दिलेली स्फूर्ती आणि त्यांनी तयार केलेली माणसं वाया गेली नव्हती. त्यांच्यानंतर जरी एका हाती नेतृत्व नसलं तरी सामूहिक नेतृत्वाने मराठा साम्राज्याची घोडदौड थांबवली नाही. आणि याचाच एक मोठा परिणाम म्हणजे 4 मार्च 1706 रोजी धनाजी जाधवांनी थेट गुजरातची दारं मराठ्यांसाठी खुली केली. आता आपण मराठा साम्राज्याच्या अशा एका काळात प्रवेश करतोय जिथे त्यांची लष्करी आणि विशेषतः त्यांची आरमारी ताकद अगदी शिखरावर पोचली होती. 4 मार्च 1739 हा दिवस म्हणजे मराठा आरमाराच्या सर्वोच्च सामर्थ्याचा जणू एक उत्सव होता. मानाजी आंग्रेंच्या नेतृत्वाखाली तब्बल 40 गलबत्त आणि 2000 सैनिक हे सगळे कारंजा बेटावर हल्ला करण्यासाठी सज्ज झाले होते.
फक्त ह्या आकड्यांवरूनच त्या मोहिमेची भव्यता आपल्या लक्षात येते. पण हा विजय फक्त लष्करी ताकदीचा नव्हता. नाही, मराठ्यांनी आधीच बेटावर आपली माणसं पेरून ठेवली होती आणि तिथल्या स्थानिक लोकांना आपल्या बाजूने वळवून घेतलं होतं. म्हणजे लष्करी बळ आणि धूर्त रणनीती यांचा असा काही मिलाप झाला की मराठ्यांना एक मोठा निर्णायक विजय मिळाला. पण इतिहासाचा नियम आहे, प्रत्येक साम्राज्याच्या आयुष्यात एक असा क्षण येतो जिथून परिस्थिती बदलायला सुरुवात होते. आता आपण 4 मार्च रोजी घडलेल्या अशाच एका घटनेकडे वळणार आहोत, जी साम्राज्याच्या अस्ताची नांदी ठरली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. हे बघा, ही तुलनाच सगळं काही सांगून जाते. एका बाजूला आहे 4 मार्च 1739, तो दिवस जेव्हा मराठ्यांनी कारंजा जिंकून आपल्या सत्तेचा झेंडा रोवला होता. आणि दुसऱ्या बाजूला बरोबर 79 वर्षानंतर 4 मार्च 1818. आता चित्र पूर्णपणे बदललंय. इंग्रज जनरल प्रॉथर विसापूरचा किल्ला जिंकतोय आणि विसापूर पडणं ही काही साधी गोष्ट नव्हती, कारण त्याच्या दुसऱ्याच दिवशी लोहगडसारखा एक अतिशय महत्त्वाचा किल्ला मराठ्यांच्या हातातून निसटला. तर मग ह्या एका दिवसाच्या प्रवासातून आपण काय शिकलो? 4 मार्च ही तारीख आपल्याला साम्राज्यांच्या स्वरूपाबद्दल नेमकं काय सांगते? यातून आपल्याला काही खूप महत्त्वाचे धडे मिळतात. एक, साम्राज्याचा प्रवास हा कधीच स्थिर नसतो, तो सतत बदलत असतो. दुसरं, यशासाठी कधी तलवार चालवावी लागते तर कधी मुत्सद्देगिरीनं मनं जिंकावी लागतात. तिसरं, नेतृत्व एका व्यक्तीपुरतं मर्यादित न राहता ते अनेकांमध्ये विभागलं जातं, ती एक सामूहिक शक्ती बनते. आणि चौथं, कितीही मोठी सत्ता असली तरी तिचा अस्त अटळ असतो. आणि शेवटी एक प्रश्न, जसा 4 मार्च मराठ्यांच्या इतिहासाची इतकी पानं उलगडून दाखवतो, तसाच आपल्या इतिहासातला एखादा साधा दिसणारा दिवस अशाच कोणत्या मोठ्या कथा लपवून बसला असेल, नाही का? इतिहासाकडे बघण्याचा हा एक नवीन दृष्टिकोन असू शकतो.